गेल्या 2-3 दिवसाआधी एका व्यक्तीने तळवडे ग्रामपंचायत याच्यावर टीका केली आणि त्याच्यामध्ये केसरकर साहेबांचाही उल्लेख त्यांनी केला। तर तळवडे ग्रामपंचायतची माहिती नसताना अशा व्यक्तींनी जर प्रेस समोर येऊन काही बडबडत असतील तर त्यांनी पहिलं पूर्ण माहिती घ्यावी। प्रथमतः तळवडे ग्रामपंचायत ही उबाटा शिवसेना यांच्याकडे आहे। आमच्या तळवडे ग्रामपंचायतमध्ये 13 सदस्य आहेत, त्यातले 8 सदस्य हे उबाटा, तर जे उर्वरित 5 आहेत ते बीजेपीचे सदस्य आहेत। मग असं असताना जर तुमचेच बीजेपीचे सदस्य त्या ग्रामपंचायतमध्ये आहेत तर तुम्ही केसरकर साहेबांचं नाव कशाला घेता? आज इंस्टाग्रामवर बघितलं तर कोण डान्स करून, कोण गाणं म्हणून स्वतःचं व्हॅल्यू वाढवतोय, फॉलोअर गोळा करतोय। तर ह्यांना ट्रेंड काय झालाय, केसरकर साहेबांचं नाव घ्यायचं आणि फक्त फॉलोअर गोळा करायचे, काही बडबडायचं, म्हणजे ह्यांना लोक ओळखायला चालू करतील। हा जो ट्रेंड आहे हा बंद करा। जसा कोकणी माणूस कुसका आंबा पहिला बाहेर काढतो तसं पहिलं हे जे काही लोक महायुतीत फूट पाडतायत, आजच्या घडीला माननीय नारायण राणे साहेब आणि माननीय केसरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत। जर असे कोणीही लोक या युतीमध्ये आणि केसरकर साहेबांना काही अर्वाच्य बोलत असतील, कुठल्याही खालच्याही पातळीला जाऊन बोलत असतील, तर त्यांनी याद राखावं, गाठ आमच्याशी आहे, आम्ही ऐकून घेणार नाही। आणि यापुढे जर असं कुठलंही अपवाद, कुठलाही व्यक्ती असं काही बोलला तर याला पूर्णपणे शिवसेना कसं उत्तर द्यायचं ते आमच्या स्टाईलमध्ये आम्ही देऊ।